मग चालेल. हा सुरू हा बोल. ठीक आहे. चल आपण हे नंतर करू. गाईज माझं नाव आहे राहुल पार्टे. मी आहे सुप्रिया आणि हा आहे. मी आहे प्रसाद. सो गाईज वेलकम टू आवर चॅनल. आणि आज आपण कुठेतरी नवीन जागी जाणार. कुठे जाणार आहे आपण? कुठे आज जातोय? कुठे आहेस तू? मला चायनीज खायचंय भाई. भाई आता होऊन जाऊ दे. सो आपण काहीतरी वेगळं खायला जाऊया. जापनीज ब्लू राईस खायला. ओ, Japanese wow, blue rice? blue rice. हा काहीतरी वेगळं. ओ. कारण आपण चायनीज तर नेहमी खातो. सो Let's see, आपण guys. वेगळ्या जागी जाऊया. Okay. सो लेट्स गो गाईज. लेट्स गो. Let's go. एक बार ओ शाफ जी हमारी इधर मोमो खा के जाओ कभी. बस. करते ना यार. हेलो गाइस, ये ब्लू जापानीज राइस अपने इधर का फेमस. आप आओ ट्राई करो. गाईज आता आम्ही ट्राय करणार आहोत या ब्लू राईस अँड ब्लू नूडल्सला. सो चला बघूया की कसं लागतंय हे. फायनली आमच्या हातात आलेलं आहे. चला आता टेस्ट करूया आपण. पहिली सुरुवात तर मी राईस पासून करणार आहे. ओ, blue rice. मला तुम्ही एकमेकांना एकदम मस्त आहे गाईस. एक नंबर. असं वाटत पण नाहीये की कुठलं फूल किंवा काय आहे याच्यात. एकदम प्रॉपर तरीके से मिक्सचर झालंय. खूप छान आहे. मला वाटलं नव्हतं. आपण रेग्युलरली चायनीज रेड वाला चायनीज खातो पण त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट आहे. असं वाटत नाही की कुठला कलर युज केलाय, कुठला तरी फूल युज केलाय आणि बनवलाय. खूप छान आहे. ती लहान मुलांनी पण खाल्लं तरी काही होणार नाही. बरोबर. आता आपण मोमोज खाऊया. हे मी तुला भरवतो. Oh my God, तुमचं प्रेम एकमेकांवर जरा जास्तच चालू आहे. मोमोजची पण टेस्ट आहे ना एवढी छान आहे ना. वाव. मी मागवले आहेत ब्लू नूडल्स, ब्लू राईस, ब्लू मोमोज, रेड मोमोज. जसं की आता आपण सगळ्यात अगोदर टेस्ट करूया ब्लू नूडल्सची. खूपच छान आहे ते नूडल्स ब्लू वाले. मी आता ट्राय करणार आहे रेड हाँगकाँग चिकन मोमोज. एकदम छान आहे ह्याची टेस्ट. आणि ह्याची जी ग्रेव्ही आहे मसाल्याची ती खूपच छान आहे. सो इथे आम्ही घेतले आहेत ब्लू जॅपनीज मोमोज. ये तो लेटेस्ट न्यूज है. सो मी आता ट्राय करणार आहे. ह्याची फिलिंग वेज आहे. सो हे वेज मोमोज आहेत. अरे कहना क्या चाहते हो. सो तुम्ही बघू शकता ह्याचे टॉपिंग जे केले आहेत ना ते पीनट्सनी केलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता काय बोलतात त्याला, किशमिश काय मनुके. ह्याच्यामध्ये वरती मनुके आणि पीनट्स टाकले आहेत आणि सर्व केले आहेत आणि आम्हाला. क्या बात है सर. सो आता आपण टेस्ट करूया. खूप छान आहे. ह्याची जी फिलिंग आहे ना ती कोबीने केलेली आहे बट खूप टेस्टी लागतं. आता आपण एक कस्टमर कडून रिव्ह्यू घेऊया की इथलं फूड कसं आहे. चला कस्टमर. मॅडम तुम्हाला कसं वाटलं इथलं फूड? मला खूप आवडलं. म्हणजे मी इथे जवळच राहते तर मी खूप वेळा ट्राय केलं. म्हणजे घरी काय बनवलं नाही की मी इथे घ्यायला येते. आधी तिथे होतं ना तेव्हा पण मी घेऊन जायचे. तरी किती वेळापासून येत आहे घ्यायला? मी म्हणजे 8-10 वेळा तरी घेतलं आतापर्यंत. आणि इथलं एक कोणती डिश तुम्हाला जास्त आवडते ब्लू सर्वात? जॅपनीज राईस मला आवडतो. काय राईस? इंटरेस्टिंग आहे त्याचा अच्छा, ब्ल्यू असल्यामुळे ते जरा. तुम्हाला इथल्या रंगाच्या बद्दल म्हणजे काय माहिती आहे, आयडिया आहे की तो रंग कशापासून येतो? काही आयडिया आहे? फ्लॉवर्सचा ते नॅचरल कलर युज करतात. ओके ओके. मी पण त्याच रिलेटेड बघितलं की रंग कसा. तर एक लहान मुलांसाठी ते माझ्या मते चांगलं आहे मला असं वाटलं. माझ्या मुलाला पण आवडतो. त्याने पण ट्राय म्हणजे खाल्लेला. ओके ओके. किती वर्षाचा मुलगा आहे तुमचा? 12 वर्षाचा. 12. वाटत नाही. लहान मुलांना पण असं अट्रॅक्टिव्ह काहीतरी वेगळं खायला आणायचं तर हे बेस्ट प्लेस. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? हेल्मेट घालू का नको घालू. इथून सुरुवात आहे. हे घ्या तुम्ही नंबर, यांच्यावर फाईन मारा. सरळ विचारताय हेवी रायडर सोबत. हेवी राईड. पण तुम्हाला असं वाटत नाही का या हेवी रायडर सोबत जाताना तुम्हाला राम 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 करायला लागेल? पाणी रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे.
सिस्टम पार देंगे. गाईज हे थोडेसे चिडके आहेत, तर यांचं हे कोणी मनावर घेऊ नका, हे लपतात भरपूर. अरे ती टोक्यात टाकेल हे बाबा आता नको काय करू. तर आता आपण चाललो एक नवीन लोकेशनवर. चला चला. लोकेशनवर पोहोचलो आहोत. चला लेट्स सी फूड कसं आहे, ऑथेंटिक आहे, प्युअर आहे. लेट्स सी. आपण चाललो आहोत. हॅलो ठाणेकर, आज मी आलोय नवीन एका प्लेसला जिथे वॉफल्स खूप फेमस आहेत. त्याचं जे आता नाव आहे ते मी रिव्हील करतोय, द चॉकलेट बाउल अँड वॉफल्स. जसं की आता मी एका शॉपमध्ये जातोय, तर तुम्ही एकदा तिकडे फॉलोअप करा. दादा आपल्याकडे स्पेशल अशी कोणती डिश आहे तर तुम्ही मला सांगू शकता का? आपल्याकडे आहे चॉकलेट बाउल. स्पेशल आपल्या इथं चॉकलेट बाउलच हां. आहे, सेल केलं जातं. ओके. आणि वफल्स पण आहेत, पॉप्सिकल पण आहेत आपल्याकडे ऑप्शन्सला. आणि खूप सारे फ्लेवर्स आहेत. किटकॅट आहे, बिस्कॉफ आहे, तुम्ही घ्याल तसं आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्वात चांगलं तुम्ही काय मला बनवून देऊ शकता एक आयडिया बनवून? चॉकलेट बाउलमध्ये घेतलात तर ट्रिपल चॉकलेट आहे, किटकॅट आहे. ओके. तुम्हाला काय आवडतं त्यावर आपण एक बनवू. ओके चालेल. आणि दादा हे आपल्या या दुकानाला किती वर्ष झाले असतील अंदाजे? आता न्यूलीच केले आपण, 2 वीक ओके. झालेत आपल्याला. म्हणजे एक न्यूली स्टार्ट मराठी माणूस आपलं एक नवीन क्रिएटिव्हिटी करतंय. तर प्लीज लोकांनी सपोर्ट भरपूर करा यांना, की आपला माणूस म्हणून तरी करा. ओके चला आपण आता नवीन काहीतरी एक टेस्ट करूया. जसं की दादा बोलत आहेत की ओरिओ ट्रिपल चॉकलेट आहे आणि KitKat ट्रिपल आहे. चॉकलेट आपण ट्रिपल चॉकलेट बाउल आपण आता ट्राय करूया. हॅलो गाईज, आता सर्वांनी आहे ना ट्रिपल चॉकलेट बाउल्स खाल्लेला आहे, म्हणजे टेस्ट केलेला आहे. आता ही आमची पूजा आहे, तिला कसं वाटला विचारूया एकदा. कसं वाटलं तुला? शर्म आ गई. अरे बोल, चांगलं वाटलं. टेस्ट कशी आहे? तुम्ही पण एकदम मस्त. मेल्ट होतं, लगेच मेल्ट होतं तोंडात टाकल्या टाकल्या.